शुभप्रभात मित्र हो, जय श्रीकृष्ण, जय शिवराय. तर मी आत्ता आहे पैजारवाडीच्या घाटात, म्हणजे पैजारवाडीच्या अलीकडे जो घाट आहे त्या घाटात आहे. तर आज आपली भन्नाट भटकंती असणार आहे चांदोली अभयारण्य या भागात. तर माझ्यासोबत माझा लहान भाऊ अनिकेत आहे. तर याची ओळख तुम्हाला करून देतो. हा अनिकेत माझा लहान भाऊ आहे. तर यो आणि मी आज दोघं अभयारण्य चांदोलीचे जे काय आहे त्या भागात आम्ही भटकंती करायला चाललो आहे. तर चला आपण जाऊया चांदोली अभयारण्याच्या भागात भटकंती करायला. मित्रांनो, पाऊस नसल्यामुळे इथं भात जी काय लावणे आहे ती सुरू झालेलं आहे. तर इथं चिखलगुट्टा आत्ता जे आपण बघितलं ते चिखलगुट्टा करायला लागलेत. आणि तिकडच्या साईडला ज्या काय लेडीज लोक आहेत ते भात लावणी सुरू केलेलं आहे, म्हणजे रोप आहेत ते लावायचं काम त्या करायला लागलं. दोन तासाचा प्रवास करून आम्ही आराळ्या गावामध्ये पोचलो आणि या गावामध्ये आम्ही आता इथं आंबा घ्यायला लागलो. तर आंबे मिळालं, ते तोतापुरी आंबे मिळतात ते आंबे, कारण की आत काहीच मिळत नाही खायला. तर आपण खायला इथून थोडंफार फ्रूट्स म्हणजे फळं घ्यायला लागले. तर इथं फळं घेऊन आपण पुढं जाऊयात. जवळपास आपल्या प्रवासाला 3 तास पूर्ण झाले आणि आत्ता येऊन पोचलो आहे मी उखळू गावामध्ये. आणि उखळू गावाच्या ज्या सुरुवातीलाच हा आपल्याला असा मस्तपैकी पिंपळाचं झाड आपल्याला पाहायला मिळते. आणि इथं पार आहे, म्हणजे जे पूर्वी संस्कृती जी काय होती, जे पूर्वीची माणसं जेवून झाल्यानंतर पारावरती येऊन बसायची, तसंच इथं मोठा पार आहे आणि मोठं पिंपळाचं झाड आहे. तर सुरुवातीलाच या गावाच्या सुरुवातीलाच हे आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्याला ह्या मार्गे ह्या रोडवरनं वर जायचं आहे. मी 3 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या मागे या गावामध्ये येऊन गेलो आहे. आम्ही एक शॉर्ट फिल्म केली होती, तर दुर्गम म्हणून. तर ते माझा मित्र निलेश कोल्हे आणि ईश्वर रावळ या दोघांच्यामुळं मला त्या शॉर्ट फिल्ममध्ये थोडं काम करायला मिळालं होतं आणि ते मी केलं होतं. माझा रोल होता आर्मी मॅन जो असतो तो गावावरून म्हणजे आपल्या आर्मीच्या त्या ठिकाणावरून घरी गावी येतो आहे आणि त्याला जाताना त्याला कसं डोळं पाहणं होतं सगळ्यांचे, ते निरोप देताना असं तो शॉट होता. तर त्यावेळेला हा रोड नव्हता. ती शॉर्ट फिल्म झाली. दुर्गम नावच त्याचं दुर्गम होतं, कारण की दुर्गम भागात आहे. त्यावेळेला हा रोड मला वाटते एक शॉर्ट फिल्म रिलीज झाल्यानंतर एक 6 महिन्यात हा रोड पूर्ण झाला. काय का असं ना, त्या शॉर्ट फिल्ममुळं हा रोड झाला. तर येताना बरेच बदल झालेले आहेत. इकडं येताना रोड वगैरे सुरू आहेत. तर जाऊयात आपण. तर इकडे याचा उद्देश आमचा असा आहे की तिथं वर या गावामध्ये अंबाईवाडी म्हणून गाव एक आहे. त्या अंबाईवाडीमध्ये जो काही धबधबा आहे तो धबधबा आम्हाला पाहायचा आहे, म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. चला मग जाऊयात आपण त्या धबधबा बघूया.
झालो आहे आम्ही. ॲक्च्युली मला कळलं ना, मी येऊन गेलो 4 वर्ष झाले तरी पण. पूर्ण हे घनदाट जंगलच होतं, बरेच झाडं वगैरे पडल्यात आणि रोड केला त्यामुळे. रोड केल्यामुळे जर आता आणि इकडं आता पोरं यायला लागले, जसं माहीत होईल का नाही. हां, इंस्टाला जसे व्हिडिओ व्हिडिओ बघायला तसं ते धबधबा हे 12 महिने वाहणार आहे ना, 12 महिने. त्याच्यामुळं 12 महिने 12 महिने वाहते. त्यामुळे भरपूर मोठा धबधबा आहे आणि त्याला फ्लो पण मस्त आहे. मस्त एकदम. आणि खाली त्याच्या खाली दरीत आहे ना ते सगळं. मित्रांनो, हे माझ्या जे मागं बघताय हे अंबाबाईचं मंदिर आहे. तर ह्या अंबाबाईच्या मंदिरवरूनच या गावाला किंवा या वस्तीला अंबाई वाडी असं नाव पडलेलं आहे. तर हे एकदम निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर उभं आहे आणि खूप शांतता इथं, खूप भारी वाटते मनाला. इथं मेडिटेशन किंवा ध्यान साधना करण्यासाठी खूप मस्त जागा आहे. आणि माझ्या मागं जर बघितलं तर हे पूर्ण असं जंगल आहे बघा. खूप शांतता आहे, खूप भारी वाटते इथं. आणि इथं एक प्रथा आहे इथल्या गावकऱ्यांची की आपलं जे काय नवस पूर्ण झाल्यानंतरनं या देवीला साडी वाहिली जाते. तर आता मंदिरमध्ये मी गेलेलो तर मंदिरमध्ये असं वर टांगलेल्या अशा साड्या मला दिसल्या, म्हणजे जे काय भाविकांनी ज्यांची काय मनोकामना पूर्ण झालीत तर त्यांनी ते साडी म्हणून इथं आपल्या देवीला अर्पण केलेलं आहे. तर मित्रांनो, आणि इथं मंदिरमध्ये मला बघायला मिळालं, ह्या मंदिरच्या समोर इथं नंदी आहे. म्हणजे महालक्ष्मी मंदिरच्या समोर नंदी आहे. आपण प्रत्येक म्हणजे मंदिरात गेल्यानंतर बघत असतो की महादेवाच्या मंदिरमध्येच आपल्याला नंदी पाहायला मिळतो आहे. तर इथं महालक्ष्मी मंदिरच्या समोर बरोबर आपल्याला हा नंदी पाहायला मिळतो आहे बघा. तर याच्याबद्दल कोणाला माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तर मित्रांनो, आता वाजल्यात 2 आणि लागल्या भरपूर भूक. तर आम्हाला वनभोजन करायचं होतं, त्यामुळं आम्ही घरातून डबा घेऊन आलो आहे. तर आता आम्ही तर डबा आमचा उघडून आता आम्ही जेवतो. पहिला लय भूक लागल्या. चला. तर आम्ही घेतलेले मगाशी आंबे आहेत, तर ते कट करायला चाकू पाहिजे आहे. तर हे दादा इथं नैवेद्य घेऊन आलेले, तर यांच्याकडे चाकू आहे. फायनली बरं झालं चाकू मिळाला, नाहीतर आंबे आम्हाला तसेच खावे लागले असते. धन्यवाद दादा, धन्यवाद, चाकू मिळाला. मस्तपैकी आता दुपारचं जेवण आपण आटपून आता आम्ही चाललोय धबधब्याकडे. तर चला जाऊयात आपण धबधबा बघायला. इथं अंबाईवाडी आहे आणि अंबाईवाडीच्या बरोबर एंट्रीला इथं सगळ्या गाड्या लागल्यात, म्हणजे धबधब्याला गर्दी असणार. तर ते खूप असा खाली उतरणं आहे ते धबधब्याची. तर आम्ही मागच्या वेळेला आलो होतो त्यावेळेला मी सटकून पडलो होतो तिथं. तर जाऊयात आपण आणि मस्तपैकी एन्जॉय करूयात आणि तुम्हाला पण दाखवतो मस्तपैकी धबधबा. आणि गाडी मागं लावून आम्ही आता इकडनं पायी जी काय वाट आहे त्या पायवाटेनं आम्ही चाललेलो आहे. तर तुम्हाला पुढं गेल्यानंतरनं इकडं अंबाईवाडी जी काय आहे छोटीशी, मला वाटते कदाचित एक 20-25 घरंच असतील. तर खूप मस्त असं आहे, खूप वाडी मस्त आहे. तुम्हाला दाखवतो मी, शॉर्ट्स एन्जॉय करा तुम्ही.
जी काय डोंगरी भागातली शेती आहे ती अशी कोपरा पद्धत असते बघा. हे छोटे छोटे असे खाली 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 असे कोपरे 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 प्रत्येकाचे असे असतात. आणि प्रामुख्याने इथं शेती जी काय आहे ते पावसावरच पिकवली जाते. तर इथं वर असं पाण्याचं काही साधन नसतं जेणेकरून इथली शेती पिकवावी किंवा उन्हाळीसुद्धा काहीतरी एखादं पीक घ्यावं असं काही इथं नसतं. तर इथं पावसावरती अवलंबून असतं सगळ्या गोष्टी. आणि इथं लोक अशा पद्धतीने शेती करतात. जे डोंगरापासून खाली जे आहेत जे तिथं शेती वगैरे म्हणजे करतात उन्हाळ्यात. पण जे हे वरचे कोपरे आहेत जे डोंगरावरती वगैरे असे असतात तर प्रामुख्याने हे पावसाळ्यातच पिकवलं जातं किंवा पावसाळ्यातच हे शेत तयार केलं जातं. तिथं मागं माझ्या दिसते बघा तुम्हाला. इथं ते असं हे टाकले पावसात पेरणी करायसाठी. आणि प्रामुख्याने इथं भातच लावतात आणि ते पावसाळी पिकच आहे. अजून केवढं चालायचं आहे कुठं पण बरं नाही. अजून बरंच खाली चालत जायचं आहे. चल 5-10 मिनटात जातोय आपण. कंटाळा आलास काय? हां सह्याद्रीत आल्यावर कंटाळायचं नसते. चल 10-15 मिनटात आपण पोचतोय तिथं. मित्रांनो आत्ता आपला अर्धा ट्रेक झाला आहे. तर अजून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. कॅमेरा दिसते का माहीत नाही पण ह्या 3 गळीतलं जे काय पाणी आहे तेच खाली जाऊन एकत्र होणार आहे. तर आपण जाऊया खाली. तरी इकडच्या साईडनं अशी वाट आहे. जाऊयात आपण खाली. अजून अर्ध खाली चालायचं आहे. आणि एवढंच वर चढायचं आहे आपल्याला. जर पाऊस असता तर खूप इथं सटकासटकी झाली असती. कारण की रोड बघा बघा कसा आहे. आणि इकडे साईडला अशी दर आहे डायरेक्ट पाय वगैरे सटकला तर डायरेक्ट इकडं पडू शकतो. सांभाळून जावं लागते. भाऊ माझा मागं राहिला. मित्रांनो फायनली धबधबा दिसायला लागला. हे बघा भावना खाली निसरट आहे. येते जायला असा निसरट नाही ना. नाही घसरत नाही एवढं. ओके ओके. पाऊस नशीब पाऊस नाही आहे. इथनं इकडे जावं. होय ना उजवी साईडला. इकडे जायचं. उजव्या साईडला ना. हां ओके 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 धन्यवाद. खरा थरारक पॅच सुरू झालेला आहे. हे बघा खाली पूर्ण स्ट्रेट चालत जायचं आहे आपल्याला. पूर्ण स्ट्रेट. आणि हे बघा धबधबा. हो हो पाय घसरला तर सरळ धबधब्याच्या पाण्यात. थँक गॉड पाऊस नाही. पाऊस जर असता शक्यच नव्हतं इथून खाली जाणं. एवढी स्लिपरी आहे आत्ताच ये. तरी मी ग्रिपवाले शूज घालून आले म्हणून बरं. सह्याद्रीत येत असताना खरंच शूज घातला पाहिजे. शूज किती इम्पॉर्टंट आहे ते अशा ठिकाणी आल्यानंतर कळते. खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे. ते बघा मित्रांनो खूप भारी वाटाले मित्रांनो. फायनली धबधब्याजवळ पोचलो.
खरं जे काय सुख आहे ती इथली लोक अनुभवतात. बघा की मागं जे काय घरं जे आहेत एवढी भारी आहेत ना, खूप सुंदर आहेत. आणि ही 25-30 घरांची वाडी आहे. हे बघा माझ्या मागे खतरनाक जबरदस्त असं खरंच खूप भारी आहे. आणि आपल्या हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. अभिमान वाटला पाहिजे आपल्याला. वा जबरदस्त. चला तर फायनली आपण आलेलो आहे त्या वाडीत आणि इथं ना आपण आपल्या घरला जाऊ. घरला जायला जवळपास आता 9-9:15 वाजतील, कारण की 3-3.5 तास लागतं तिथून वर जायला. जबरदस्त खूप चाललो आहे आज. मित्रांनो आमचं नशीब एवढं भारी आहे की ह्या दादांना आम्हाला भेटायला मिळालं. आम्ही रोडनं चाललेलोच तर हे दादा भेटले. सकाळी आम्हाला वहिनी भेटल्या. तर दादा तर थोडा आमच्या ऑडियन्सला तुम्ही काहीतरी सांगावं अशी आमची इच्छा आहे. तुमच्या चॅनलचं नाव काय? अक्षय वरेकर ब्लॉग. तर आपल्या भावाचं अक्षय वरेकर ब्लॉग नावानं यूट्यूबला चॅनल आहे आणि सगळे गड किल्ले बघायला भेटतील त्या चॅनलवर. ट्रेकिंगचं चॅनल आहे आणि ते आता आमच्या इकडं उखळू धबधबा आहे, फेमस धबधबा आहे. तो ट्रेकिंग करायसाठी तिकडे आलेले इथं. तर तुम्हाला कसं वाटतं ते आमच्या इकडलं धबधबा बघितल्यावर कसं वाटलं तुम्हाला? खूप सुंदर, खूप मस्त असा धबधबा आहे. लोकेशन जबरदस्त आहे, बघण्यासारखं लोकेशन आहे. तर खरंच लोकांनी इकडे आलं पाहिजे. आणि जे काय असे दुर्गम भागातले वॉटरफॉल असतील किंवा इथलं लाईफस्टाईल आहे ते बघितलं पाहिजे लोकांनी, अशी आमची इच्छा आहे. आपली चांदोली भरपूर सुंदर आहे आणि अजून बघण्याजोगं भरपूर आहे. तर तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा इच्छिला तेव्हा अजून तुम्हाला मी अजून 2-3 पॉईंट सांगतो. जसं की तुम्ही जाधववाडीला जाऊन आला, तिकडला पॉईंट केला कवर आता तुम्ही? आम्ही पॉईंट अंबाईवाडीत गेलो. त्या अंबाईवाडीतला आपला धबधबा, ते लाईफस्टाईल तिथलं लोकांचं सगळं आपण ते एक्सप्लोर केलं. आपल्याकडे अजून आता यस कॉर्नर आहे इकडे वरती. जाधववाडीला गेल्यानंतर यस कॉर्नर आहे, तिथून धरण पूर्ण दिसतं. ओके ओके ओके. सेल्फी पॉईंटच आहे तो यस कॉर्नर म्हणून. ओके तो झाल्यानंतर गुढे पाचगणी सिरसटवाडी पठार आहे. ओके. ते पण एकदम म्हणजे आता फेमस झालंय तिथं, एकदम टुरिस्ट प्लेस झालाय. तिथं पण तुम्ही जाऊन भेट द्या आणि तिथलं पण एक्सप्लोर करा, लोकांना पोहोचू दे लोकांपर्यंत. ओके. परत आपलं उदगिरी पठार आहे तिथं. ऑगस्टच्या पावसाळा संपल्यानंतर ऑगस्टच्या महिन्यात कास पठारासारखी फुलं तयार होतात पूर्ण डोंगरावर. कमी कमी 100-200 एकर फुलं असतात सगळी. एवढे ते पण तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. 100% पोहोचू दादा. तुमचा आता आम्ही नंबर घेतोय आणि 100% जर तुम्हाला शक्य झालं तर दादांना शक्य झालं तर दादांनाच घेऊन आपण जाऊया त्या पठारावरती. बघूयात आपण इकडचा नजारा जे काय असतोय. कारण की काय आहे, आपल्यापेक्षा जास्त ह्यांना माहीत असतं, कारण की त्यांचं आयुष्य इथं गेले, त्याच्यामुळं त्यांना जास्त माहीत असणार आपल्यापेक्षा. त्यामुळं आपण दादांना घेऊनच जाऊया. मी दादांचा नंबर घेतोय आणि लकीली आम्हाला रोडवर भेटले. सकाळी वहिनी भेटल्या. वहिनींना आम्ही विचारलं होतं की दादा कुठं आहेत, तर दादा ते एका त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांचं काम सुरू होतं. तर म्हणलं नको डिस्टर्ब करायला. तर भेटले. माझा भाऊ जे काय आहे ते सकाळपासून त्याची इच्छा होती की आपण त्या दादांना भेटूया. अरे म्हणलं आपल्याला माहीत नाही ते कुठं आहेत काय आहेत, तरी पण आमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग होती, त्याच्यामुळं आम्हाला पाहायला मिळालं. हे दादांची भेट झाली. खूप भारी आहेत, खूप बोलायला चालायला भारी आहेत. तर तुम्ही जर चांदोलीला येत असाल तर दादांच्या शॉपला व्हिजिट करा. दादांचं शॉप आहे, त्या शॉपमध्ये दादा भांडी वगैरे जे काय आहेत ते भाड्याने देतात. तुम्हाला माहीतच असेल, दादा फेमस आहेत भरपूर. तर खरंच इकडं आला तर त्यांना भेटा, खूप भारी आहेत, बोलायला चालायला. आजच्या भटकंतीला आपण इथंच पूर्ण विराम देऊया. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. खूप सुंदर असा आमचा ट्रेक झाला 1 दिवसाचा. खूप निसर्ग आपल्याला अनुभवायला मिळाला. खूप भारी वाटलं. खूप थ्रिलिंग असा आमचा अनुभव होता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. तर अशा आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. भावाला आपल्याला लाईक करा, सबस्क्राईब करा.